नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण 11वी क्लासचे बायोलॉजी हा विषय शिकत आहोत। आज आपण सेकंड चॅप्टरला म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ह्या युनिटला स्टार्टिंग करणार आहोत, सुरुवात करणार आहोत। आता जीवांच्या म्हणजे बायोटिक फॅक्टर यांच्या क्लासिफिकेशनची आवश्यकता का पडते? जसे आपण आपल्या कबर्डमध्ये एखादी वस्तू सोयीस्कररित्या आपण ठेवतो की जेणेकरून आपल्याला पुन्हा ती वस्तू शोधताना अडचण येऊ नये, त्याचप्रमाणे प्लांट्स आणि ॲनिमलची जी काही भौतिक गुणधर्म असतात, केमिकल प्रॉपर्टी असतात, त्याच्यानुसार आपल्याला प्लांट्स आणि ॲनिमलचे क्लासिफिकेशन करणं गरजेचं असतं। आता प्लांट्स आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे आत्तापासून करण्यास सुरुवात झालेली नाही, तर ते पूर्णतः एन्शियंट काळापासून म्हणजे जवळपास सिव्हिलायझेशनपासून क्लासिफिकेशनला स्टार्टिंग झालेली आहे। सिव्हिलायझेशन म्हणजे काय? ज्या काळापासून मानव वस्ती करून राहू लागला तेव्हापासून क्लासिफिकेशनची स्टार्टिंग झालेली आहे। आता क्लासिफिकेशनची सुरुवात किंवा क्लासिफिकेशन करण्याचं जर कोणी पहिलं सायंटिफिक अटेम्प्ट केला असेल, शास्त्रीय प्रयत्न केला असेल, तर ते होते अरिस्टॉटल। अरिस्टॉटल हे ग्रीक तत्त्वज्ञ म्हणजे ग्रीक फिलॉसॉफर होते। त्याने प्लांट्स आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन सिंपल बेसिसवरती केले होते। अरिस्टॉटल यांना आपण बायोलॉजीचे फादर म्हणजे जीवशास्त्राचे जनक, फादर ऑफ बायोलॉजी म्हणूनही ओळखत असतो। आता अरिस्टॉटल यांनी मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरनुसार प्लांट्सचं ट्री, शर्ब्स आणि हर्ब्स अशा कॅटेगरीत डिव्हिजन केलं आणि ॲनिमल्सचं रेड ब्लड असणारे आणि रेड ब्लड नसणारे अशा गटात रूपांतरित केलं। तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा गोष्ट सांगायची झालीच तर सी क्युकंबर ह्या मरीन ऑर्गॅनिझमचं ब्लडचा कलर येलो असतो, तसंच मरीन वॉर्म आणि लीच यांच्या ब्लडचा कलर ग्रीन असतो, तसंच ऑक्टोपसच्या ब्लडचा कलर ब्लू असतो। त्याच्यानंतर अरिस्टॉटल यांच्यानंतर कार्लस लिनियस यांनी प्लांट आणि ॲनिमलला क्लासिफाय करण्याची एक नवीन पद्धत शोधून काढली। ती सिस्टम आहे टू किंगडम सिस्टम। ॲक्च्युली टू किंगडम सिस्टम, फर्स्ट वन इज किंगडम प्लांटी अँड सेकंड वन इज किंगडम ॲनिमलिया। ही क्लासिफिकेशनची पद्धत 5 किंगडम सिस्टम येण्यापर्यंत अस्तित्वात होती म्हणजे वापरात होती, परंतु टू किंगडम सिस्टममध्येही काही ड्रॉबॅक्स होते। ते म्हणजे कार्ल लिनियस यांनी युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, तसेच युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, तसेच फोटोसिंथेटिक आणि नॉन फोटोसिंथेटिक ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्सला एकाच कॅटेगरीमध्ये पुट केले। आता युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स यांच्यामध्ये डिफरन्स असतो, तसंच एकपेशीय म्हणजे युनिसेल्युलर आणि बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यांच्यामध्येही काही बेसिक डिफरन्सेस असतात। इवन दो टू किंगडम सिस्टममध्ये असे डिफरंट प्रॉपर्टी असणाऱ्या प्लांट्स आणि ॲनिमलला सेम कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं। त्याच्यामुळे ही पद्धतसुद्धा अगदी अवनत होती म्हणजे प्रगतिशील नव्हती, प्रोग्रेसिव्ह नव्हती। कारण टू किंगडम सिस्टीममध्ये प्लांट आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन त्यांच्या सेल स्ट्रक्चर, नेचर ऑफ सेल वॉल, मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ते ऑर्गॅनिझम आणि प्लांट ऑटोट्रॉपिक आहेत की हेटरोट्रॉपिक आहेत की पॅरासाइट आहेत। ॲक्च्युली प्लांट आणि ॲनिमलची हॅबिटॅट म्हणजे ते कुठं राहतात, पाण्यात राहतात, मरीन आहेत की जमिनीवरती राहणारे आहेत, टेरेस्ट्रियल आहेत। मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे प्लांट आणि ॲनिमल यांचं रिप्रोडक्शन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं की असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, बडिंग होतं किंवा फ्रॅगमेंटेशन होतं, ह्यातही तफावत म्हणजे डिफरंट केला नव्हता। तसंच इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे जे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांच्या त्यांचे ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वज कॉमन आहेत का ह्याबद्दलही काहीही रिसर्च न करता क्लासिफिकेशन कार्ल लिनियस यांनी केलं होतं। म्हणजे कार्ल लिनियसने जी प्लांट आणि ॲनिमल यांना क्लासिफाय करण्याची टू किंगडम सिस्टम सांगितली होती, इट वॉज नॉट सो प्रोग्रेसिव्ह नव्हती। म्हणून पुढे काही शास्त्रज्ञ येत गेले, प्लांट आणि ॲनिमलच्या प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स नव्याने शोधल्या गेल्या, त्याबद्दल सखोल अभ्यास होत गेला आणि पुढे R.H. फिटकर यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करण्याची एक नवीन सिस्टम ओरिजिनेट केली, फाइंड आउट केली। त्या सिस्टमला 5 किंगडम सिस्टम असं म्हटलं जातं। ती 5 किंगडम सिस्टम आता आपण शिकणार आहोत। R.H. फिटकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम सांगितली होती। त्यात फर्स्ट किंगडम मोनेरा, सेकंड वन प्रोटिस्टा, थर्ड वन फंगी, फोर्थ वन प्लांटी आणि
पाचवी ॲनिमलिया हे किंगडम होते. त्यात त्याने जे बेसिस ठरवलं क्लासिफिकेशनसाठी ते होते सेल स्ट्रक्चर, जी पेशी रचना कशी आहे, त्याच्यानंतर थॅलस ऑर्गनायझेशन. थॅलस ऑर्गनायझेशन म्हणजे काय, जे प्लांट्स असतात त्यांना देठ आहे की नाही, म्हणजे देठ असणारे किंवा नसणारे प्लांट्स. त्याच्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, प्लांट आणि ॲनिमल्स हे ऑटोट्रॉपिक आहेत की हेटेरोट्रॉपिक आहेत की पॅरासाईट आहेत, याच्यानुसारही क्लासिफिकेशन करण्यात आलं. त्याच्यानंतर मोड ऑफ रिप्रोडक्शन, नंतर फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे प्लांट अँड ॲनिमलचं त्यांच्या ॲन्सेस्टर कॉमन आहेत की ॲन्सेस्टरसोबत कसे रिलेशन आहेत की किंवा प्लांट आणि ॲनिमल हे यांचं इव्हॉल्युशन कशा पद्धतीने झालं, ह्या सर्वांचा अभ्यास आणि रिसर्च करून R.H. व्हिटकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम ओरिजिनेट केली. 2 किंगडम सिस्टममध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स होते. म्हणजे काय, 2 किंगडम सिस्टममध्ये म्हणजे अर्लियर क्लासिफिकेशन मेथडमध्ये बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, फंगी, मॉसेस, त्याच्यानंतर फर्न्स हे झुडूप असतात, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म यांना प्लांट किंगडममध्ये पुट करण्यात आलं होतं. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत, यांच्यामध्ये खूप असा डिफरन्स असतो. त्यांच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये देअर कॅरेक्टरिस्टिक्स आर वाईडली डिफर्ड फ्रॉम इच अदर. इवन दो त्यांना प्लांट किंगडममध्ये पुट करण्यात आलं होतं. फक्त सेम आणि सिमिलर बेसिस होतं त्यांच्यामध्ये की त्यांच्यामध्ये सेल वॉल असते, त्यांच्या सेलला सेल वॉल असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला ज्यांचे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज डिफरंट आहेत तरी त्यांना प्लांट किंगडममध्ये पुट करण्यात आलं होतं. तसंच प्रिव्हियस क्लासिफिकेशन मेथडमध्ये म्हणजे 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टममध्ये प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियांनासुद्धा प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आणि यूकॅरियोटिक बॅक्टेरिया यांना सेम कॅटेगरीमध्ये एकत्रितरित्या पुट करण्यात आलं होतं. तसेच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तसेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमला सेम किंगडममध्ये पुट करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे पुढे तर उदाहरण बघायचं झालंच तर फंगसचं उदाहरण घेऊ. आता ही जी फंगस असते, बुरशी असते, ही पूर्णतः हेटेरोट्रॉपिक असते. मीन्स दुसऱ्या प्लांट्सवरती, दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती ग्रो होणारी असते आणि फंगीची जी सेल वॉल आहे ती कायचीने बनलेली असते. तसंच आता ह्या फंगसला ऑटोट्रॉपिक ग्रीन प्लांटच्या कॅटेगरीमध्ये पुट करण्यात आलं होतं. आता ग्रीन प्लांट हे ऑटोट्रॉपिक असतात आणि फंगी ही पूर्णतः हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे. फंगीची सेलवॉल ही कायटिनने बनलेली असते, तर ग्रीन प्लांटची जी सेलवॉल आहे ती सेल्युलोजने बनलेली असते, म्हणजे सेल्युलोजिक असते. इवन दो ग्रीन प्लांट आणि फंगसला सेम किंगडम म्हणजे प्लांट किंगडममध्ये ठेवण्यात आलं होतं, क्लासिफाय करण्यात आलं होतं. हे पूर्णतः असोयीस्कर होतं, इनकन्व्हिनियंट होतं. तर अशा प्रकारे फंगसला की जी हेटेरोट्रॉपिक आहे आणि जिची सेल वॉल ही कायटिनने बनलेली आहे, फंगसला ग्रीन प्लांट म्हणजे प्लांट किंगडमपासून वेगळं करण्यात आलं आणि एक नवीन किंगडम सिस्टम त्याच्यासाठी तयार करण्यात आली, त्याला किंगडम फंगी असं म्हटलं जातं. आता जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे असे ऑर्गॅनिझम की त्यांच्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन नसतो, असे ऑर्गॅनिझम्स. न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसणारे ऑर्गॅनिझमलाच आपण सिम्पली प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असं म्हणत असतो. तर जेवढे पण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यासाठी जी किंगडम तयार करण्यात आली तिला आपण किंगडम मोनेरा म्हणणार. युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमला किंगडम प्रोटिस्टामध्ये ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर किंगडम प्रोटिस्टामध्ये अगोदर क्लॅमिडोमोनास आणि पॅरामोशियम तसेच अमिबा हे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये होते, वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफाय करण्यात आले होते. आता क्लॅमिडोमोनास, क्लोरेला, पॅरामोशियम आणि अमिबा यांना किंगडम प्रोटिस्टामध्ये पुट करण्यात आला आहे. तसेच असे सगळे बदल होण्यामागे प्रमुख कारण आहे की क्लासिफिकेशनचे जे क्रायटेरिया आहेत ते बदलत गेलेले आहेत. जसं जसं रिसर्च होत गेले, जसं जसं अंडरस्टँडिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेली, त्या पद्धतीने माणसांनी क्लासिफिकेशन मेथड्स वेगवेगळे केलेले आहेत, चेंजेस केलेले आहेत. अगोदर 2 किंगडम सिस्टम होती क्लासिफिकेशनची, तर आता 5 किंगडम सिस्टम आहे. जसे जसे मॉर्फोलॉजिकल, फिजिओलॉजिकल, रिप्रोडक्टिव्ह सिमिलरिटीज, त्याचप्रमाणे फायलोजेनेटिक जे कॅरेक्टरिस्टिक आहेत
तसेच फायलोजेनेटिक कॅरेक्टरचे इव्होल्युशनरी रिलेशनशिप कशी आहेत याच्यानुसार क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये पुन्हा काळानुसार योग्य असे बदल होत राहतील. आता आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आर.एच. व्हिटेकर यांनी क्लासिफाय केलेल्या सिस्टीमनुसार किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंगाय ह्या युनिटमध्ये कवर करायचं आहे. आणि किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया यांच्यासाठी सेपरेट युनिट दिलेले आहेत, जे आपल्याला चॅप्टर नंबर 3 आणि चॅप्टर नंबर 4 मध्ये कवर करायचे आहे.